खूप वेळा असं होतं की दुसऱ्याची चूक नसतानाही आपण त्याला सजा देतो. 10 वर्षाचा मुलगा असतो, त्याला शाळेमध्ये जाण्यासाठी दररोज उशीर होत असतो. त्यामुळे सर त्याला दररोज मारत असतात आणि हे मार तो दररोज खात असतो. त्या जाग्यावर बसत असतो. तर एके दिवशी शिक्षक शाळेत जात असताना शिक्षकांना तो मुलगा वडिलांना गाड्यावर ढकलत नेत असताना दिसतो. म्हणजे त्याचे वडील अपंग होते. त्यांना घरी पोहोचण्याचं काम तो दररोज करत असतो. म्हणून त्याला उशीर होत असतो. तर जेव्हा तो शाळेमध्ये येतो, तेव्हा शिक्षकांसमोर तो आपला हात पसरतो सजा घेण्यासाठी. तेव्हा शिक्षकांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि शिक्षक त्याला म्हणतात की मी तुझी चूक नसतानाही तुला जी सजा केली आणि ही सजा तूच मला दे. एवढं सांगायचं आहे की दुसऱ्याबद्दल आपल्याला काहीही माहीत नसताना आपण त्याला उगाचच गलत समजणं किंवा चुकीचं